हॅलो हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. काल मी बनवली होती बालुशाही. त्यासाठी सर्व सामग्री 1 किलो मैद्यासाठी 200 ग्रॅम तूप घेतले, 1 चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ व अर्धी वाटी दही घेऊन ते मिक्स केले. नंतर तूप वितळल्यानंतर जास्त गरम पण नाही करायचं, ते मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. पूर्ण घाटी फोडून घ्यायच्या तुपाच्या. मैदा एकसारखा झाला पाहिजे. नंतर लागेल असे पाणी घेऊन मैदा घट्टसर असा मळून घ्यायचा. जास्त कणकेसारखे सुद्धा मळवायचा नाही, लेयर पडतेल असा एकसारखा मळून घ्यायचा. नंतर त्याचा गोळा बनवून 15 मिनिटं भिजत ठेवायचा. 15 मिनिट भिजल्यानंतर एकावर एक ठेवून मैद्याचे लेयर द्यायचे. 5 मिनिट ही प्रक्रिया करायची. त्याच्यामुळे बालुशाहीला तळताना पडदे फुटतात आणि बालुशाही आतनं तळली पण जाते छानपैकी. नंतर आपल्या हवे त्या साईजनुसार गोळे कट करून घ्यायचे. नंतर गोल बालुशाही बनवून त्याच्यामध्ये बीड करायचे. तेल तापत ठेवले आहे. इकडे पाक पण एक तारी बनवून घेतला. 1 किलो मैद्यासाठी 1.5 किलो साखर वर पाणी बुडवून एवढी साखर बुडवून एवढी पाणी घालायचे. नंतर कमी गॅसवरती एकदम मंद आचेवरती बालुशाही तळण्यासाठी सोडायचे. 15 ते 12 मिनटं एक घाना तळण्यासाठी लागतो. आपल्या कढईच्या साईजनुसार बालुशाही सोडावी. 5 मिनिट तिला एका साईडने तळून घ्यायचे, हलवायचे नाही सारखी. लो मिडियम वरती बालुशाही तळायचे. नंतर 5 मिनिटानंतर बालुशाही पलटी करायच्या. इकडनं सुद्धा 5 मिनिट तळून घ्यायच्या. नंतर 10 मिनिटानंतर असा गोल्डन असा रंग येतो. 12 मिनिटानंतर अशा बालुशाही खस्ता तयार होतात. नंतर त्या गरम गरम पाकात सोडायच्या. पाकामध्ये थोडा फूड कलर टाकला आहे, त्याच्यामुळे रंग छान दिसतो. पाकामध्ये 10 मिनिट मुरून द्यायच्या. नंतर बालुशाही बाहेर काढायच्या. ही झाली आपली बालुशाही तयार. कशी झाली आहे नक्कीच सांगा. एकदम रसाळ टेस्टी अशी घरगुती पद्धतीची बालुशाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा. प्लीज सबस्क्राईब मी. बाय बाय.